ही कारवाई जी चालू आहे शासकीय नियमानुसार आहे। आपण मागे 6 महिन्यापूर्वी अतिक्रमण काढले होते। 6 ते 4 महिन्यापूर्वी हिवाळी अधिवेशनासाठी पाण्यासाठी या 2 मोठ्या विहिरी आहेत, त्या आम्हाला उपलब्ध करायच्या होत्या। त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 2-3 महिन्यामध्ये आमचं इथे उपयोगी सामान आहे ते आम्ही शिफ्ट करतो। तर ते त्यांनी सामान शिफ्ट केलं नाही, त्याच्यामुळे ही कारवाई होय। ते आज कोर्टातही गेले होते आणि सरकारी वकील यांचं म्हणणं आहे की तुम्ही कारवाई करा आणि पूर्ण क्लिअर करा, तुम्ही सरकारी जमीन ताब्यात घ्या। कोर्टाचा कुठलाही स्टे नाही याच्यामध्ये, त्यामुळे ही कारवाई होत आहे। हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही विहीर साफ करा, इथं याचा विहिरीचा उपयोग आपल्याला रविभवन कॉलनीसाठी झाला पाहिजे। मग कसा होणार? तुम्ही इतका मोठा प्रचंड मलबा आहे समोर, त्या विहिरीसमोर टँकर फिरतील, इथे मलबा पडला आहे, तो आम्हाला हटवणं आवश्यक आहे। झाडं कापणे वगैरे सगळं, इथे वॉटर लेवल खूप हाय आहे इथली। पूर्ण रविनगर वसाहतीला आपण पाणी पुरवठा करू शकतो आणि दंडेलशाही करून काहीतरी हुकूमशाही करून आम्हाला सांगितलं की 6 महिन्यात काढतो। का नाही काढलं त्यांनी? 4 महिने झाले या केससाठी, त्याच्यामुळे ही ॲक्शन घ्यावं लागली।